घराचा ऑरा अजून पण तसाच आहे. फुल सेंटी वाइब्स येत आहेत. काय ग एवढं काय निरखून बघतेस? यू हॅव सच अ वॉर्म हाऊस. आता हा वॉर्म शिरा खा. आवडतो ना तुला? आजकाल तुम्हा मुलांचं ते डाएट वगैरे असतं ना, गोड खात नाही अँड ऑल दॅट. मी द फुल शुगर लवर आहे आणि त्यात आजीचा हातचा शिरा इज लाईक नेक्स्ट लेवल ब्लेसिंग. बरं झालंय का? ओ माय गॉड आजी, दिस इज नेक्स्ट लेवल, आउटस्टँडिंग, अमेझिंग. मला खूप आवडलाय. काय ग काय झालं? मला दाताखाली वेलची आलेली आवडत नाही. फुल वाइब ऑफ होतो यार माझा. तुला पण नाही आवडत? माझी आनंदी आहे ना, तिला पण असं दाताखाली वेलची वगैरे आलेली आवडत नव्हती. किती चिडायची ती. पण बाकी शिरा आवडलाय का तुला? 10 on 10. मग खा. हो. हळू हळू हळू. अगं हळू 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 बाळा, अगं किती काही. आजी, शिरा 10 on 10 होता, पण आता मला निघावं लागेल, माझी मीटिंग आहे. सो मी एक काम करते, मी ना हे प्रेझेंटेशन तुम्हाला मेल करते. तुम्ही तुमच्या फॅमिलीला दाखवा, डिस्कस करा आणि काही इनपुट्स असतील तर मोस्ट वेलकम. ओके ओके येते मी आता. सांभाळून जा. येस. काय ग काही राहिलं का? आजी, अगं हे कशाला? आजी म्हणलीये ना तुम्हाला, मग आजीचा आशीर्वाद तर मस्त आहे. आणि ऑल्सो ही माझी डेब्यू इव्हेंट आहे. सो आजीचा आशीर्वाद असेल तर नेक्स्ट लेवल होईल इव्हेंट. सगळं नेक्स्ट लेवलच होणार बघ. असंच मन लावून काम कर, देव तुला उदंड यश देणार. अगं थँक्यू. येते मी आता. बाय, सी यू. किती गोड मुलगी आहे, ती माझ्या आनंदी सारखी. अरे देवा, उशीर होतोय. हा हॅरी पण ना माझा चार्जर कुठे ठेवतो काय माहित. ते पण नाहीये सापडला. ह्याला ना सिंचू. हॅरी, तू नेक्स्ट टाइम माझा चार्जर घेऊ नकोस. हा कुठेही ठेवतोस तू. ओके ओके, पण ऐक, मला ना तुला अत्यंत महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे, बोलायचं आहे तुझ्यासोबत. काय झालं, बोल ना. हे बघ, आजचा दिवस कुठला आहे तुला माहिती आहे ना, मग तिकडे तू सुद्धा जायला हवं की नाही. आफ्टर ऑल सिद्धू तुझा भाऊ आहे, त्यामुळे तू गेलंच पाहिजे. आय नो, सिद्धू माझा भाऊ आहे हे खरं आहे. पण 7 वर्षांपूर्वी जेव्हा भावनाताईंनी आईंशी संबंध तोडले, तेव्हा मी खूप नीट विचार करून हे घर निवडले आणि माझ्या घरच्यांशी कायमचे संबंध तोडले. त्यानंतर आता ना मी कधी त्या घरात पाऊल ठेवणार आहे, ना त्या घरच्यांशी माझा काही संबंध. 7 वर्षापूर्वीच्या सगळ्या आठवणी कायम माझ्या मनात असतील, पण त्यानंतर मी त्या सगळ्याला फुलस्टॉप लावला. हॅरी, अगं पण सिंचू, आजचा नाही हॅरी, प्लीज हा टॉपिक नको काढूस. तू एक काम कर ना, छान आपल्यासाठी कॉफी करशील. माझं थोडं काम आहे, ते मी करून येते. ओके. सिद्धिराज, या ना लवकर. कधी एकदा तुम्हाला बघते असं झालंय मला. आजपासून, आता या क्षणापासून तुझं आणि माझं नातं संपलं.
तुझी मुलगी भावना आजपासून तुझ्यासाठी मेली. भावना, किती वर्षांनी तुला अशी समोर बघते. असं वाटतंय आत्ता या क्षणी धावत यावं आणि तुला मिठी मार. आईवर रागावली आहेस ना, पण बास ना ग आता. आणखी किती वर्ष अशी वागणार आहेस, अशी दूर राहणार आहेस. झालं गेलं विसर ना. कर ना तुझ्या आईला माफ. हो ना ताई. जानू, या बाईंना घेऊन इथे का आलीस तू? हो ना ताई, ऐक ना. जानू, मला यांना भेटायचं नाहीये, माहितीये तुला. मी या बाईंना भेटणार नाहीये. ताई प्लीज एकदा. जी गोष्ट शक्य नाहीये ना, त्याची अपेक्षा करणं सोडून दे. आणि मुळात ज्यांच्यामुळे माझे सिद्धिराजा जेलमध्ये गेली 7 वर्ष शिक्षा भोगतायत, ज्यांच्यामुळे आम्हाला वनवास भोगायला लागला, त्यांना इथे यायचं काय कारण आहे? की तेवढं करून मन नाही भरलं म्हणून आमच्या चेहऱ्यावरचं दुःख आणि डोळ्यातलं पाणी बघून असुरी आनंद घ्यायचाय? आई अगं, आईला खरंच तुम्हाला भेटायचं होतं म्हणून ती. हे उगाच खोटं डोळ्यातलं पाणी कशासाठी आहे? हा खोटा पश्चाताप कशासाठी? ताई अगं, जीज आमचा कोणीच नाहीये का? हा अगं, आईसाठी तर तो कोणीही नाहीये. सिद्धिराज विषयी यांच्या मनात जराही प्रेम असतं, जराही आदर असता, जराही विश्वास असता ना, तर 7 वर्षांपूर्वी त्यांच्या विरोधात साक्षाच दिली नसती त्यांनी. आणि मला प्रश्न विचारण्याच्या आधी यांना यांच्या कर्तृत्वाचा जाब विचार. काहीही गुन्हा केला नसताना माझे सिद्धिराज गुन्हेगार म्हणून जगतायत. आणि आज इतक्या वर्षांनी ते परत येणार आहेत, तर परत आल्यावर सुद्धा आता यांच्यामुळे पुन्हा काय भोगावं लागणार आहे त्यांना काय माहिती. 7 वर्ष मी माझ्या नवऱ्याशिवाय राहिले. माझ्या मुली त्यांच्या वडिलांशिवाय राहिल्यात, त्या वडिलांच्या मायेशिवाय राहिल्या. सिद्धिराजची आई त्यांना भेटण्यासाठी तडफडत होती. 7 वर्ष गाडे पाटलांचं घर त्यांच्या मुलाची वाट बघतंय. त्यातला प्रत्येक दिवस, प्रत्येक मिनिट, प्रत्येक क्षण मी कशी जगली आहे ना, ते फक्त माझं मला माहिती. आणि याचा हिशोब यांना चुकवावाच लागेल. आई. ताई अगं, बस कर. अजून किती बोलणार आहेस तू तिला? ऑलरेडी खूप हर्ट झालीये ग ती. नको बोलूस तिच्याशी असं. वाईट वाटते तिला खूप या सगळ्यामुळे. जानू, प्लीज काही बोलू नकोस. गेली 7 वर्ष भावनाताईने जे भोगले ना, ते आपण प्रयत्न करूनही नाही समजू शकत.